सो हे गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. निघालो आपण आपल्या पुढच्या जर्नीसाठी. अजून 1 तास दाखवते जर्नीसाठी. म्हणजे अजून आता वाजले सकाळचे 9:05 झालेत आणि अरायव्हिंग टाइम आपला 1 तास दाखवतोय. म्हणजे आपण 10:05-10:10 आपण पोहोचतोय बरोबर तिकडे. रस्त्यामध्ये आता कुठेतरी थांबून ना आपण विचार करतोय की ना नाश्ता करूया काहीतरी. कारण की सकाळी आपण नाश्ता केला होता सकाळी 5 वाजता. 5 वाजता नाश्ता केला, 6 वाजता घर सोडलंय. तर सकाळी 5 वाजता आपण नाश्ता केला होता. तर त्याच्यात आता जरा पोटामध्ये काहीतरी टाकूया, नाहीतर ना मग ते एकदम अनइझी आपल्याला फील होईल एकदम. आणि पोटात काहीतरी असलं ना की एनर्जी पण तेवढी येते आणि ट्रॅव्हलिंग करायला पण अजून मजा येते. भाई एक क्लाउड्सचं फॉर्मेशन बघा किती मस्त वाटतंय ना ब्लॉग मध्ये, याच्यामध्ये व्हिडिओ मध्ये बघायला. म्हणजे हे असं व्हिडिओ मध्ये एकदम नीट तेवढं कळून येत नाहीये जेवढं तुम्ही नेकड आईने जे बघता ना, म्हणजे उघड्या डोळ्यांनी तुम्ही जो अनुभव घेता ना की हा जो नेचर आहे बाहेरचा. त्यानंतर ही जी हिरवळ दिसते तुम्हाला सगळे बघा, लांब पर्यंत फक्त आणि फक्त हिरवळ आहे. थोडेसे क्लाउड्स फॉर्मेशन आहेत, ब्ल्यू स्काय, त्यावरती व्हाईट अँड ब्लॅक क्लाउड्स. एकदम मस्त त्यांचं कॉम्बिनेशन झालंय. आणि अशा क्लायमेट मध्ये ना, अशा याच्यामध्ये ना गाडी चालवायला जी मजा येते ना भाई, मॅच नाही. म्हणजे सूर्य त्याच्या मागे थोडा येतोय, कधी जातोय. एकदम कतई जहर वातावरण. आता आपण घोटीला पोहोचलोय. घोटीचा टोल नाका जस्ट आता आपण क्रॉस केला आणि इकडनं आता आपल्याला मॅप मध्ये घोटीवरून भंडारदऱ्याला जायला राईट मारायला लागतो. तर जस्ट हा घोटीचा ब्रिज गेल्यानंतर ना, घोटीचा ब्रिज ज्याचं अंडर कन्स्ट्रक्शन काम चालू आहे. एनिवेज गाड्या सगळ्या खालतूनच जातात. हा सरळ जो रोड गेला ना, हा जाणार नाशिकसाठी आता. पण आपल्याला आता नाशिकचा रोड सोडून या घोटीवरनं राईट मारून आपल्याला भंडारदऱ्याकडे जायचंय. टाइम एक्सपेक्टेड अरायव्हिंग टायमिंग दाखवतोय अजून 52 मिनिटं, म्हणजे 50 मिनिटं अजून दाखवतोय. आता आपण या हायवेवरती कंटिन्यू करूया आणि भेटूया थोड्या वेळामध्ये तुम्हाला परत. हा बघा समृद्धी मार्ग असा आहे हा बघा. आणि आपण आता याच्या खालना चाललोय. थोडस आपण 15-20 मीटर पुढे आलो व्हिडिओच्या आधारामध्ये. आपल्याला समोरनं आलो आपण आणि आपल्याला जायचं होतं इथनं राईटला, जो की आहे हा. हे बघा इकडे सगळे बोर्ड लावलेत. खेड, भैरवनाथ, सर्व तिथं भंडारदरा 25 किलोमीटर, राजूर असे सगळे बोर्ड आहेत इकडनं. तर आता आपल्याला हाच हायवे कंटिन्यू करून पुढे जायचंय. 28 किलोमीटर आपला अजून बाकी आहे आणि टाइम दाखवतोय 40 मिनिटं. 28 किलोमीटरला 40 मिनिटं म्हणजे रोड एकदम चांगला असणार आहे हा, ॲज पर माय नॉलेज. तर चांगला स्पीड इथे मेंटेन करून आपण फटाफट तिथे पोहोचूया आता. कारण की ऑलरेडी 9:35 झालेत आणि आपल्याला ऍटलिस्ट 3 स्पॉट तरी कव्हर करता आले पाहिजे. तर आपण फटाफट आता पहिल्या स्पॉटला आपण पोहोचूया, जास्त वेळ न घालवता. आता थोडासा मला पंजा गाडीच्या ह्याच्यावरती मी देतो, प्रेस करतो आणि लवकरात लवकर पोहोचतो. भाई हा डोंगर बघा, म्हणजे या ढगाने ना पूर्ण डोंगराला एक टोपी घातली आहे. हे बघा दिसतंय का तुम्हाला, असा भारी वाटतो ना डोंगर हा. आणि हा ढग
एक नंबर ना. इथे पण पावसाचं काय नामो निशाण नाहीये काही. लांब लांब पर्यंत सगळं आणि सगळं ऊन पडलंय आणि सगळीकडे तसेच ढग दिसत आहेत, ज्यांनी डोंगराला म्हणजे बोलतात ना थोडस असं डोंगराला त्यांनी घेरून ठेवलंय आपल्यामध्ये. हे बघा इथे पण दिसत हे बघा, हे बघा बघा इथे दिसतंय. एकदम असं बघायला जे मस्त वाटतं ना. आता आपण इकडनं भंडारदरा 12-13 किलोमीटर राहिले, 12-11 किलोमीटर राहिले आता. आणि इकडनं आहे ना कळसुबाई इकडनं 1 किलोमीटर आहे. कळसुबाई हे तुम्ही लहानपणी जर तुम्ही शाळेमध्ये नीट अभ्यास केला असेल तर तुम्हाला माहिती असेल. कळसुबाई हे सगळ्यात उंच शिखर जिकडे ट्रॅकिंगला वगैरे जातात लोक, तर ते इकडनं 1 किलोमीटर आहे. ते भंडारदऱ्यामध्ये आहे. आता आपल्याला ते डोंगर बघायला भेटला तर मी तुम्हाला दाखवेलच तो कुठला येतो, कारण की आपल्याला आयडिया नाही येतो कुठला डोंगर आहे इकडनं. हाही असू शकतो, हाही असू शकतो, कुठला आणि पुढे अजून असू शकतो. बघूया, जर दाखवता आला तर तुम्हाला दाखवूया. 15 ऑगस्ट आहे ना, भेटला पाहिजे. आणि आता तर लोक ट्रेकिंग घेऊन जाणार ते येणार तर झेंडे विकले पाहिजे ते. अजून 20 मिनिटं राहिले आपल्याला पोहोचायला नाणी वॉटरफॉलला. आपण 20 मिनिटात नाणी वॉटरफॉलला पोहोचतोय. आणि ते 4 मॅगी सांग. अगं 4 मॅगी कितीला एक मॅगी? 40ला. हा मसाला साधी साधी 40 एक. हा एक मॅगी 40ला ना. ओके मसाल्यावालीच करा. आणि साधी कशी का? अच्छा फक्त गरम करून देणार, साधी नको. चला आम्ही पण गाडी लावून उतरतो. गाडीत नाही काय बोलतोय आम्ही पण. थांबा. नाश्ता करायला थांबलो आता आणि तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकता. गाणं हिरवा निसर्ग जीवन करा. पुढे गाणं हाय बोलतोय बघा. हाय हाय गाईज वाला तो हाय करून गेला आपल्याला. तर आता आम्ही नाश्ता करायला उतरलो आहोत. तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. झाली का झोप? झोपून उठली आहे ही आळशी. ही नाही स्वतः पण बोल. हा पण झोपून उठलाय कुंभकर्ण. हा तो उठलेला, तो जागा होता, तो उठला होता. असं बघितलं की अभि एकटा जागा आहे, मग मी तसं उठून गेलो. या दोघी मस्त पैकी झोपल्या होत्या. मी मस्त अर्जितची गाणी लावून बाई जी ड्राईव्ह एन्जॉय केली ना, क्लास. त्या लोकेशनवर फोटो काढत होतो बिकॉज इथे दोन्ही जागेला गवतं ठीक होती आणि बॅकग्राऊंड चांगले येत होते. तिकडे दोघं पोरं बडबड बडबड चालू आहे त्या लोकांची. बापरे वडापाव बघू शकता. पाव एवढा मोठा आणि वडा बाटलीचं बोच केवढं असतं तेवढा वडा. आमची मॅगी पण आलेली आहे. फोटो काढते. फोटो नाही काढत, ब्लॉग. बोचवाला वडा खातोय तेजस. ओके डन विथ द नाश्ता. सकाळचा नाश्ता आमचा झालाय आणि 11 वाजले. ऍक्च्युली किती 10:15 वाजता आलो इथे ना. 10:15 वाजता आलो इकडे आणि पाऊण तास झाला. कारण मॅगी चांगली होती. पोह्यांचं मला आयडिया नाही कसे होते ते मी खाल्ले नाही. आणि वडे म्हणजे अनिशाने जो सांगितलं की बाटलीचं झाकण असतं तेवढा वडा होता. आणि पाव जो होता तो बंद पाव होता. म्हणजे आपल्या वडापाव कसे असतात की एक साईडने त्याला खोलायला जागा असते, ह्यांचा पूर्ण पॅक होता भाई. तर त्याला जागाच नव्हती खोलायला. पण ठीक आहे, असं कोणाचा वाईट बुराई करू शकत नाही आपण. चांगला होता. जस्ट मी सांगतोय की आपला पाव कसा होता आणि त्यांचा पाव कसा होता. चांगला वडा होता, चांगला पाव होता, चहा पण चांगली होती आणि मॅगी पण चांगली होती. पोहे मी खाल्ले नाही, त्याचा आम्ही रिव्ह्यू आपण बघूया नंतर. आता आम्ही इकडनं चाललोय नाणी वॉटरफॉलला. हा नाणी वॉटरफॉल म्हणून एक आहे, तिकडे आम्ही सगळ्यात पहिले चाललोय. टाइम दाखवतोय 20 मिनिटं 12 किलोमीटर. तर आता आपण तिकडे 12 किलोमीटरमध्ये 20 मिनिटामध्ये आपण फटाफट पोहोचूया. त्या फ्रेश व्हायला गेल्यात, त्या आल्यानंतर आपण आता इकडे निघून डायरेक्ट वॉटरफॉलला जाऊया. गाईज आता आमचा नाश्ता करून झालेला आहे. आम्ही पोट भरून खाल्ले मस्त मस्त मॅगी, पोहे, चहा, वडापाव. इतकं खाऊन सुद्धा तरी आमच्या अंगात किडे. आम्ही एवढं सारं घेतलं आहे खायला. तर विचार करा ही दोघं लोक केवढे भुक्कड आहेत. आणि त्यात फक्त आमच्या दोघांचं खायचं हे एवढंच आहे. ती पण मुगाची डाळ.
सर्वात बेस्ट. गाईस तुम्ही बघू शकता आम्ही गाडी लावतोय. हेलो गाईज, आय एम बॅक. ऍक्च्युली गाडी परत पार्किंग करतोय अभि, कारण हे दोघे आहेत ना जे तेजस आणि अनिशा, ते गाडी मागे घे रस्त्यात आहे, आपण अजून इथे थांबणार आहे. अरे मोजून 10 फोटो 2 व्हिडिओ काढणार, त्यात पण ते बिचाराला गाडी 10 वेळा मागे पुढे करायला सांगतायत. हा ना. आणि आता मी तुम्हाला ना इकडची पब्लिक खूप सारी गेली, म्हणजे आता फक्त आमचीच गाडी असं तुम्ही बोलू शकता. तर मी तुम्हाला दाखवते क्लिअरली डॅम पूर्ण आणि आजूबाजूचा परिसर. बघा. ॲक्च्युली आमचं काय झालं की तिकडे बघा, तिकडे तुम्हाला ही नदी दिसते ना, जे पाणी वाहत आहे, आम्ही ते वरून बघण्यात आमचा डॅम बघायचा राहिला गाडीतून, म्हणून मग आम्ही गाडी साईडला लावली. तर मी बोलली की आम्ही गाडी पार्क करतोय, तर आम्ही गाडी पार्क केली आहे आणि आम्ही डॅमसाठी थांबलोय. मस्त डॅम आहे आणि डॅमच्या पुढे पाणी सोडल्यावर तर बाबा अजूनच छान वाटत असेल, पण आता ते आमच्यासाठी पाणी नाही सोडू शकत. हे हाय हॅलो वाले आणि ते एक जण तिकडे उभे आहेत आपले बिझी आहे, ॲज युजुअल बिझी पर्सन, जसं की बिझनेसमॅनच आहे. म्हणजे असं तुम्हाला वाटत असेल चेहऱ्यापेक्षा चष्मा मोठा, पण आम्ही आमच्या गॉगल विसरलो, त्यामुळे आम्हाला आहेत त्या गॉगलमध्ये ॲडजस्टमेंट करावी लागते. असं आमचं 10 फोटो आणि 2 व्हिडिओज काढून झालेले आहेत. 10 फोटो आणि 2 व्हिडिओ. हा फक्त 10 फोटो. 200 व्हिडिओ. तर आम्ही आता निघालो आहे. मॅडमनी बघा चेंज पण केलंय, आधी काहीतरी वेगळं होतं, आता काहीतरी वेगळं आहे. गाडी या लोकांनी कुलिंग केली आहे. तर आम्ही निघालोय. आता आपण कुठे जाणार आहे? आता आम्ही डॅमच्या जवळ, म्हणजे हे थोडं लांबून दृश्य घेतलेलं, आता जवळून दृश्य घेणार आहोत, नॉट अ व्ह्यू, दृश्य. गाईज आता हा रोड बघा कसा भारी रोड आहे, पूर्ण जागेला पब्लिक थांबले. अय्या सही आहे ना. हा बघा तिकडे एक रोड होता खाली जायला. ओके आता आम्ही खालच्या रोडने चाललोय. हा वरचा रोड आहे जो, पण आम्ही खाली चाललोय कारण का इथे आम्हाला चांगलं लोकेशन भेटलंय. मी तुम्हाला वरतून दाखवत होती पण दिसत नव्हतं, तर आता मी तुम्हाला डायरेक्ट इथे येऊनच दाखवलं. बाय द वे आम्हाला एक कारने डायरेक्शन दिलेलं, जो ड्रायव्हर होता त्याचं, की गाडी तिकडे सरकव करून. तर मी अभिला बोलत होती की गाडी सरकवू नको, इकडे जागा नाही आहे, पण त्याने मुद्दाम त्याचं ऐकून गाडी सरकवली. तर तुम्ही बघू शकता की इकडे घासलं गेलं. नशीब इकडे पण थोडंसं हे झालं आहे, पण नशीब गाडीला काहीच झालं नाही आहे. लोकेशन बघू शकता. गाइस लोकेशन तुम्ही बघू शकता. ते आम्ही मगाशी खाली होतो, आता आम्ही वर आहोत. सॉरी, आम्ही मगाशी वर होतो, आता खाली आहोत. खाली म्हणजे आता जस्ट. अच्छा, आता जस्ट खाली होतो. खाली होतो आता वर आहोत आणि आता आम्ही वर चाललोय आणि परत वर. आपण तिकडे होतो मगाशी आपण तिकडे होतो, आता आपण त्याच्या अपोजिट साईडला आलोय. समोर डॅम आहे. आता आपण डॅमच्या बरोबर टोकाला पोहोचतोय. माईट बी जेवढं मला आठवतंय ना, आपण डॅमच्या ना बाजूने जातो बरोबर, आणि ना तिकडे ना असं एकदम पाणी ना कट टू कट आपल्या खिडकीच्या बरोबर लेवलला असं पाणी दिसतं डॅमला. जेवढं लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलो तेव्हा डॅम भरलेला होता पूर्ण. आता मी 7वीला होतो तेव्हा आलो होतो. आता त्या गोष्टीला झालेत 16 वर्ष. हा, मुंबई टू लंडन बाय रोड. तू गेले माहित नाही तुला? अरे बाय रोड जातात, हिला माहित नाही खरं सगळी सांग. तर हा आहे भंडारदरा धरण. आम्ही धरणाच्या जो गेट असतो ना, जिकडनं पाणी सोडतात, बरोबर त्याच्या समोर वेळा बघा हा गेट आहे. हा गेट वर होतो, असा इकडनं असा वर होणार इथपर्यंत, आणि मग इकडनं सगळं पाणी येऊन इकडनं बाहेर जाणार पुढे.
ते मी तुम्हाला दाखवतो आता. आणि मग पाणी बघा, दरवाजाचे 2 गेट. 2 गेट, हा एक गेट आहे आणि इकडे एक गेट आहे. आणि हे बघा पाणी बघा कट्टू कट्ट कसं दिसतंय समोर एकदम भरलेलं. आमच्या डोळ्यांनी बघायला गेलं ना की असं एकदम ना डोळ्यांच्या लेवलला, म्हणजे हे बघा इथे डोळे माझ्या आणि या लेवलला बरोबर पाणी असं बघायचा जो व्ह्यू वाटतो ना एक नंबर क्लास वाटतो. एक नंबर प्लेस आहे, मस्त विजिट प्लेस आहे ऍक्च्युली. हा. समोरच कळसुबाई आहे. आणि समोरच कळसुबाई आहे बघा, मी झूम करून दाखवतो. हे हे आहे कळसुबाई शिखर. हे जे पुढे गेला माझा हे दिसतंय ना हे कळसुबाई शिखर आहे. पण गाईज एक मेन इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्हाला यायचं असेल तर हिवाळ्यात या, थंडीमध्ये तर बेस्ट आहे. कारण आता पाऊस चालू असताना हा हा. उन्हाने खूप वाट लागते. हा ऊन Dehydration खूप होत आहे. ऊन खूप जास्त आहे वरती. हा बघा सूर्य पूर्ण गरमी ओकते गरमी. बघा बोटिंग दिसते तुम्हाला, ही बघा ही बोटिंग दिसते, लोक बोटिंग करतात. पाणी केवढं क्लीन आहे म्हणजे इथे बोटिंग पण आहे. आणि आम्ही आता तिकडे चाललोय ना जिथं तुम्हाला दाखवतो बोटिंग कशी आहे काय. ऍक्च्युली तुम्हाला प्रश्न पडला असेल या डॅमला डॅम का बोलतात. तर जेव्हा इकडे पाणी साचलं होतं ना तेव्हा 4 लोक इकडे आले होते आणि हे सर्व पाणी बघून बोलले ओ डॅम. या प्लेसला डॅम नाव पडलं. वाव, व्हॉट अ जोक. हा सांगायच पण तुम्ही व्ह्यू सिरियसली बघू शकता. जर मी बोलेन की लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर जाण्यापेक्षा ना भंडारदऱ्याला या. ऍक्च्युली म्हणजे तुम्ही अक्षरशः मी इथे समोर माझ्या लेवलला पाणी आहे आणि ते पण व्हिडिओमध्ये तुम्हाला इतकं दिसणार नाही क्लिअर, पण अक्षरशः जे डोळ्यांमध्ये जे नजारे बसलेत पूर्ण ब्ल्यू पाणी आहे, पूर्ण ब्ल्यू. जस्ट बोटिंगसाठी आणि बघा ते बघा बोटिंगला ऍक्च्युली. मला बी तू ये गाडी घेऊन मी पुढे आम्ही येतो. मी तुमच्यासाठी एवढ्या उन्हामध्ये चालत जाते कारण तुम्हाला दृश्य बघायला भेटलं पाहिजे. मी जे दाखवलं धरण अभिनय की ते धरणा जेव्हा पाणी सोडत तेव्हा पूर्ण इथे भरतं. बाय. आणि हे समोर आहे ते कळसुबाई आहे. तिरंगा आम्ही तिकडे थांबलाय. मध्ये एवढं चिप्स असून सुद्धा याने चिप्स आणले. सोडा सगळेजण बोलले की इथे कुठेच थंड पाणी भेटणार नाही. भावाला थंड पाणी भेटलं इकडे कुठेतरी थंड पाणी. पाणी बॉटल इथे नाही का पुढे घेणार व्यक्ती 30 रुपये त्यांनी काय घेतलं नाही. मॅप बंद करतो मग आपला आपण इथे घुसतो ना, इकडचं काय मॅप नाही टाकलंय ना. ऍक्च्युली डॅम हा आहे डॅम आणि तिकडे पुढे जाऊन तो संपतो. हा बघा लेकचा व्ह्यू काय दिसतोय, सॉरी डॅमचा व्ह्यू. ऍक्च्युली तिकडे पण काहीतरी आहे, तिकडे पण डॅमच्या मध्ये काहीतरी हॉटेल्स टाईप वगैरे. ओके ते आहे काय ते. आणि जेवढा आम्ही वरती जातो तेवढा डॅम अजून चांगला दिसत चाललाय. डॅम खूप मोठा आहे, भरपूरच मोठा डॅम आहे. आणि म्हणजे ऍक्च्युली डॅमला जर नीट बघायचं असेल तर इकडे येणं कंपल्सरी आहे. ह्या रोडने आम्ही चाललोय आता. हा रोड बघा, हा रोड आम्ही तिकडनं एक डॅमच्या इकडे ना पुढे एक एंट्री होती, तिकडनं कुठलं अभयारण्य म्हणून ना एक हे तिकडे बोर्ड लावला होता तिकडनं. हा अभयारण्य ते त्याचं म्हणजे बोलतात ना एक तिथं अभयारण्य, तर तुम्ही इथे फेरी मारू शकता तसं टाईपचं एक. तर तिकडे 30 रुपये पर पर्सन एंट्री होती, जी की आमच्याकडनं तर घेतली नाही, पण हा कोणाकडनंच नाही घेतली. म्हणजे आज का माहिती का आज 15 ऑगस्ट म्हणून फ्री ठेवलं असेल तर अजूनच चांगलं. बघा डॅम मध्ये केवढं पाणी असतं बघा. म्हणजे या माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात नाही ना एवढे जास्त तुम्हाला डिटेल मध्ये बघता येत नाही, जे शक्तीच्या मोबाईल मधनं काढता येतं. आणि आमच्या मागे पण गाड्या आहेत, हे बघा तुम्ही बघू शकता. आमचीच गाडी नाहीये, आमच्या पुढच्या गाड्या पुढे निघून गेल्या, कारण की आम्ही एकदम आरामात सगळी मजा घेत चालतोय. ते लोकांना काय कुठली घाई होती तर ते एकदम फास्ट निघून गेले, पण आम्ही भाई आलो एन्जॉय करायला, तर आम्ही मजा घेत चालणार. काय हे बघा इथना कसे वॉटरफॉल वरना पडतायत खाली, तुम्हाला दिसतायत का माहित नाही, पण तो वॉटरफॉल जो दिसतोय ना एक, त्याचं पाणी पडतंय आणि मध्येच गायब होत आहे, म्हणजे हवेने परत उलट जात आहे. रिव्हर्स वॉटरफॉल आहे हा. आणि हे आम्ही आता खालना बघतोय. एक पॉइंट आहे जिकडनं नाही सगळं वरना पण बघता येतं, म्हणजे वरना आपण ना टोकाला बसतो आणि वरना खाली वॉटरफॉल पडताना दिसतात.
पण ते वॉटरफॉलचा तो पॉइंट आहे ना, तो मला माहिती नाही, कारण की मी खूप वर्षांपूर्वी आलो होतो इकडे, पण तो पॉइंट मला माहित नाही. आम्ही पिकनिकसाठी आलो होतो तेव्हाचा. पण मस्त भाई बघा, नाही बघा सीन बघा. हेच सीनसाठी तर त्यांनी 30 रुपये घेतले आमच्या, म्हणजे घेतात ते बघायसाठी. आता आपण त्यांच्या अजून जवळ चाललोय, बघूया जरा जवळ जाऊन कसे दिसतात. हा, त्याच डोंगराजवळ आम्ही आलो. आता आम्ही ह्या ट्रेल मधनं जे आलोय ना, आम्ही त्या ट्रेलच्या ना आतात आम्ही एवढे आलो ना. रस्ता बघा कसा आहे, दिसतोय तुम्हाला, म्हणजे एकदम आतात ना घेऊनच चालला आम्हाला. आणि इथे ना आम्ही लोकांना विचारलं की इथे पुढे हाय का काय, की पुढे काय बघण्यासारखं. सगळ्यांचं एकच उत्तर की पुढे वॉटरफॉल्स आहेत, अजून पुढे जाऊन वॉटरफॉल्स आहे. आम्ही वॉटरफॉल्स आम्हाला असे दिसतात डोंगरांमध्ये हे असे, बट एक पण असा जवळ येत नाहीये वॉटरफॉल की जिथे आपण भाई उतरू शकतो, एन्जॉय करू शकतो. थोडं असं येत नाहीये. हा, रस्ता पण एवढंच आहे की गाडी पार्क केली तर बाकीच्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना प्रॉब्लेम होणार. तर एक जरा मोठी जागा भेटली. आम्ही आज चाललोय, आम्ही पण धीट 30 रुपये भरले भाई, आज जायचं पूर्ण बघून यायचं सगळं. आता काय छोटा वॉटरफॉल आहे, हा बघ, हा आहे. हा परत आला. पण इकडे भिजणार नाहीला ना, तर तर आम्हाला रस्त्यामध्ये ना एक छोटासा असा वॉटरफॉल दिसला, तर आम्ही आमची गाडी रस्त्यामध्ये इथेच लावली आहे. हा बघा, हा रस्ता चाललाय, हा ट्रेल असाच पुढे असा जातोय अजून जंगलामध्ये इकडनं. आणि त्याच्यामध्येच ही बघा, आपण गाडी अशी इथे लावली आहे मध्येच, आणि हे लोक इथे एन्जॉय करतात. इकडनं यायला जायला एक टेम्पो ट्रॅव्हलर इकडनं गेला, म्हणजे एवढी जागा तर आहे की टेम्पो ट्रॅव्हलर जाऊ शकतो. तर आपण एवढी गाडी लावू शकतो बाजूला, ठीक आहे, हरकत नाही. कोण काय बोललं तर बघूया नंतर. हा अजून ट्रेल असा वरती जातोय, आणि तिकडे तो बघा, तो दिसतोय ना, हा इथे डॅम आहे. म्हणजे मोस्ट ऑफ द डॅमच्याच ना अवतीभोवती फिरतोय हा रोड. हा पूर्ण डॅमला तसा गोल चक्कर वगैरे मारतोय आणि डॅमला अवतीभोवती फिरतोय. मेहनत मशक्कत चालू आहे वर चढवायसाठी. अच्छा, खाली उतरवायसाठी चालू आहे. आणि जास्त लांब आहेत का? 4 किलोमीटर लांब अजून इथे वॉटरफॉल्स आहेत पुढे बोलतायत ते. पण मी आता मॅप मध्ये चेक केलं ना, हा रोड खूप मोठा आहे, म्हणजे खूप असा बाहेर लांबला असा ना, जंगलात ना खूप बाहेर जातोय पूर्ण असा. तर आपण एक पुढे वॉटरफॉल मोठा दिसतोय मला, जो ह्याच्यामध्ये आहे मॅप मध्ये दिसतोय की ते वॉटरफॉल आहे. तर चल, फेसवॉशने कॅच खेळत होते तिथे वॉटरफॉल मध्ये इकडे, आणि फेसवॉश तिकडनं गेला आणि इकडनं असा बाहेर आला. ये इकडे ये, हा बघ फेसवॉश. कुठे आहे फेसवॉश? अरे तो बघ त्या जाळीच्या मध्ये दिसतोय बघ. हा 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 हा, नाही तुला नको बघू, इकडे ग्रीनरी बघ किती घाण वाटते. इकडनं बाहेर आला आणि इकडे गेला, अडकला. जाऊ शकतो, हा उतरू शकतो. चला चला, एवढी रिस्क नको फेसवॉश साठी. इथे ना मी आता मॅप मध्ये बघितला ना, हा रोड आहे ना खूप ना लांब ना जंगलात जातोय, खूप लांब जातोय. मी बघितला. आणि एक काम करू शकतो, इकडनं थोडं पुढे ना एक वॉटरफॉल दिसतोय मला, जो असं मॅप मध्ये दाखवतोय 4 किलोमीटर वरती एक आहे मोठा. 4 किलोमीटर वरती एक मोठा वॉटरफॉल आहे. अजून 1-2 स्पॉट पण बघायचे ना, आणि मेन म्हणजे आपल्याला जेवायची व्यवस्था करायची आपली चांगल्या ठिकाणी. ते पण मजा आली. कुठना वॉटरफॉल दिसतात बघा, म्हणजे जिथे जिथे नजर टाकतोय तिकडनं वॉटरफॉल दिसतात मला. या गल्लीमधनं पण मला वॉटरफॉल दिसतात. मस्त. आम्ही आता एका ठिकाणी थांबलो इकडे जस्ट वॉटरफॉल मधनं. आता ते छोटे वॉटरफॉल होते. एक छोटा मस्त वॉटरफॉल भेटला, डीप वॉटरफॉल होता. तिथे आम्ही आता मस्तपैकी फ्रेश झालो. आणि आता ह्यांची तडा फ्रेश झाल्यानंतर थोडीशी तयारी वगैरे चालू आहे. केस विंचरतायत, जरा लिपस्टिक वगैरे लावतात. मी फक्त केस विंचरते. ओके. आणि हा
दिस इज द बॉय, दिस इज द फ्युचर मॅन. आणि शकी पण तयार होते, सगळे तयार होते. मी तयार झालोय ऑलरेडी. थोडासा मी केस वेस विचारले फक्त बस. तर आपण हा ब्लॉग जरा आपला इगतपुरी पासून ते इथपर्यंत खूप मोठा झाला हा ब्लॉग. हा, तुम्ही झोपले होते तेव्हा. तर इगतपुरी पासून इथपर्यंत हा ब्लॉग खूप मोठा झाला. तर आता हा ब्लॉग आपण इकडेच संपवूया आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तर गुड मॉर्निंग गाईज. सही पकडे 5 रुपयाला 5. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ परत पुढे बघायला भेटतील. ट्रॅव्हल्सचे, लाईफस्टाईलचे, ब्लॉग्सचे आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज अबाउट आवर लाईफ अँड एंटरटेनमेंट. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. बाय बाय. हर हर महादेव.